नीट पेपर लीक प्रकरणी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वणवा आता देशभरात पसरला आहे। देशभरात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे। अशातच मुंबईत सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। यावेळी एका तरुणीने पोलिसांची व्हॅन थांबवल्याचा फोटो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ती तरुणी व्हायरल झाली होती। पण आता आणखी एक हिरो समोर आलेला आहे, ज्याने पोलिसांच्या व्हॅनमधून विद्यार्थ्यांची सुटका केली। त्याचं असं झालं की मुंबईमध्ये बुधवारी दादर येथे विद्यार्थ्यांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन केलं। मोठ्या संख्येने विद्यार्थी हे आंदोलनात सहभागी झाले होते। त्यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं होतं। पण एक व्हिडिओ समोर आला ज्यामुळे एक ब्राऊन रंगाचा टी शर्ट घातलेला तरुणाने आंदोलक पोरांची गनिमी कावा करत सुटका केलेली आहे। मुंबई पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि निळ्या व्हॅनमध्ये बसवलं। अशा आंदोलनाच्या वेळी पोलीस हे आंदोलकांना जवळील पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, काही काळ तिथे बसून ठेवतात आणि सोडून देतात। पण विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी व्हॅनचा पाठलाग केला। त्याचवेळी एक टेम्पो समोर आला, त्यामुळे व्हॅनचा वेग कमी झाला आणि त्यामुळे एक विद्यार्थी व्हॅनच्या मागे गेला आणि दार उघडलं। त्यानंतर व्हॅनमधील पोरं बाहेर पडली आणि पळू लागली। पोलिसांनीही या पोरांना त्यानंतर अडवलं नाही। ज्या विद्यार्थ्याने हे धाडस केलं त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे। सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। आंदोलनातील काही जे व्हिडिओ आहेत तेही सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेले आहेत। विद्यार्थी हे स्वतःच्या हक्कासाठी आणि जो काही प्रकार घडलेला आहे एज्युकेशनमध्ये त्यासाठी लढत आहेत।